मित्रांनो, या घनदाट अरण्यामधून ज्यावेळी उतरत असताना थोडक्यामध्ये आपण आता माहिती पाहणार आहोत. तर राजदुर्गावरील वृक्षराजींचे स्वरूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वातील फारच थोडे पैलू आपल्यास ज्ञात आहेत. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आणि संशोधन विविध अंगांनी होणे अनिवार्य आहे. रयत आणि राजदुर्ग यांच्यावर त्यांची निस्सीम भक्ती होती आणि राजदुर्गांच्यावरील वनराईंच्यामुळे दुर्ग बेलाग दुर्गम व कोमल व्हावा असा त्यांचा दंडक होता. रयतेने वाढवलेली झाडे ही त्यांच्या अपत्यासारखी असतात, तेव्हा ही झाडे तोडून रयतेस कोणीही दुःख देऊ नये अशी त्यांची आरमारास राजज्ञा होती. यावरून शिवरायांची पर्यावरण विचारधारा स्पष्ट होते. जय शिवराय, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो. दुर्ग म्हणजे राजांग, दुर्ग म्हणजे राजनिद्रा. असे दुर्ग अधिक बेलाग करायचे असतील तर त्याच्या वाटा अत्यंत बिकट असाव्यात. इतकेच नव्हे तर त्यावर झाडी वाढवून आणखी कडे परके फौजेस येता कठीण असे मार्ग घालावे. गडावरची बंदी चौक्या जशा महत्त्वाच्या आहेत तशाच तटबंदीखाली संकट प्रसंगी उपयुक्त अशी झाडीही असावी. आता ह्या झाडामधून आपण जो प्रवास करत आहे त्यामुळे गडांची राखण होते. गडाची राखण म्हणजेच कला रंगाची म्हणजे कारवीची झाडे, ती झाडे प्रयत्नाने वाढवावीत. त्यामधून एक काठीही तोडू न द्यावी. बल कुबलीस त्या झाडीमध्ये हशम बंदुकी घालावी या कारणाजोगे असावे. कारवीच्या जंगलाचा दुर्गम म्हणजे राजदुर्ग संरक्षणास कसा दुहेरी फायदा होतो हे यावरून सिद्ध होतं. आजही या कारवीचे जंगले काही दुर्गांच्यावर आपल्याला भरगच्च रूपामध्ये आढळतात आणि पण अधिक दाटणे थोडंसं प्रमाण कमी आहे. राजदुर्गांच्या वाटेवर झाडी, तटाखालील कारवीची जंगले, तर दुर्गावर झाडी जी असतील ती राखावी. या विरहित जी झाडे आहेत ती फणस, चिंचा, वड, पिंपळ आदी करून थोर वृक्ष, निंबे, नारिंगे आदी करून लहान वृक्ष, तसेच पुष्पवृक्ष, वल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक जे झाड होत असेल ते गडावर लावावे, जतन करावे. समयी तितकेही लाकडांचे तरी प्रयोजनास येतील, म्हणजे त्याचा वापर करता येईल आपल्याला. म्हणजे दुर्गावरील वृक्ष संपदा किती महत्त्वाची आहे, किती मोलाची आहे आपल्याला ह्यावरून लक्षात येतं. तथापि तटावरील वाढणारे वृक्ष वेळोवेळी तोडावे असेही आपल्याला सूचना दिलेली पाहायला मिळते. म्हणजे राज्यांची अरण्य आणि रयतेची झाडे या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. तर शिवरायांच्या भूमीवर दुर्ग आणि सागरात आरमार अशी स्वराज्य संरक्षणाची अभेद्य फळी आपल्याला उभी केलेली पाहायला मिळते. आरमारास उपयुक्त साधन सामग्री म्हणजेच ताफे, सोट, डोलाच्या काट्या इत्यादी घटक होते आणि हे घटक साधने म्हणजे आरमार दलाने आपल्या राज्यात अरण्यात सागवानधी वृक्ष आहेत त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूरची परवानगीनेच तोडून न्यावे. यावेळी जे लागेल ते परमुलुकीहून खरेदी करावे आणि आणत जावे, म्हणजे परमुलकातून आणत जावे अशाही सूचना महाराजांनी आपल्याला दिल्या पाहायला मिळतात. स्वराज्यातील आरण्ये किती महत्त्वाचे आहेत या गोष्टी येथे प्रवास करत असताना आपल्याला लक्षात येतात. त्यापेक्षा रयतेच्या झाडांचे महत्त्व शिवरायांनी ओळखले होते आणि ही गोष्ट मनाला अधिक भावते. कारण स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हे लाकडे आरमारच्या प्रयोजनाचे, परंतु त्यास हात लावू नये. काय म्हणून की ही झाडे वर्षा 2 वर्षांनी होतात असे नाही. रयतांनी ही झाडे लावून लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढवलेली आहेत. ती झाडे तोडल्यावर त्यांच्यावर दुःखांचा पारावार काय. एकाच दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणाऱ्यास हितस्वल्प काळाची बोडण नाहीसेच होते. किंबहुना धनियाच्या पदरी प्रजा पिढीण्याचा दोष होतो, प्रजा पिढण्याचा दोष पडतो आपल्याला.
या वृक्षाच्या अभावी हानीही होते. याकरिता ही गोष्ट सर्व थैव होऊ न द्यावी. येथे शिवरायांची तत्वज्ञान, कर्तव्यदक्षता, मानवता आणि प्रजाहित व्यक्तिमत्व साकारते. स्वतःच्या अथवा सैन्याच्या पदरी प्रजा पीडा येऊ नये यासाठी अतिदक्ष असणाऱ्या छत्रपती शिवरायांनी आरमारास उपयुक्त रयतेची झाडे कशी मिळवावीत यासाठी सांगितले आहे की कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषी तोडून न्यावे. बलात्कार सर्व थैव न करावा. शिवरायांचा हा मौलिक संदेश सर्व जनतेने प्रामाणिकपणे आचरणात आणला तर आजच्या पर्यावरण समस्या ह्या नक्कीच भेडसवणार नाहीत हे मात्र नक्की. मित्रांनो, प्रवास करताना एक सुंदर अशी माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केला. कसं वाटलं हे नक्कीच कळवा. ते ॲडजस्टमेंट करायला पाहिजे रे, काय नाही ते मला तर पाप त्याच्या यायला नाही तेच आहे. तसं झोपलं मला तुझ्या यायला. एक तर आलं ते आपल्या विश्वासावर बरोबर वाटत नाही ते, काय नाही तुम्ही तिघांना नाही मिळाल ते जरा. चला लवकर. हर महादेव. जय शिवराय, जय महाराष्ट्र. जय श्रीराम. जय शिवराय. जय शिवराय. या प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी होती भास्करांच्या टीमची होती. भास्कर, अशोक मामा, त्यानंतर कमळ मामा यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यांचे आम्ही खरोखर मनापासून ऋणी आहोत. आम्हाला व्यवस्थित नेलं, व्यवस्थित खाली उतरवलं आणि हा सुंदर असा प्रवास म्हणजे आमच्यासाठी जवळजवळ मोर्शी भैरवगड ते एमकेचं जे अंतर आहे सर्वसाधारण 150 किलोमीटरच्या आसपास आहे. तर ते साहित्य घेऊन एवढ्या लांब आमच्यासाठी आले होते. त्यामुळं त्यांचा आम्ही नेहमी ऋणी आहोतच. मोर्शी भैरवगडला जाणार असाल तर भास्करांची टीम तिथे नेहमी असते. त्याच पद्धतीने एमकेसारखे किंवा हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा जर असेल तर ही टीम करत असते. तर त्यांच्याशी त्यांचा नंबर आम्ही आपल्याला यूट्यूब चॅनलच्या कॅप्शनमध्ये आम्ही देत आहोत. होय, अहो ते आमच्या इथं पण म्हणजे लेवल आहे आमच्या इथं. हां, असं दगड जरी घातलं तरी त्याला काय फुगत राहते इथे जरा. त्यावर जरी उभं राहिला चौघांनी जरी उभं राहिला नाही उचलते ते फुगत राहते इथे. बघितले नाही आम्ही पण काल हलवलं की आम्ही सगळेजण मला मेले 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 काय पुन्हा शेवटी दिवस ना पिल्लू ना 2 फुटापर्यंत असतो तो. तुम्ही जे बघितलं नाही 2 फूट तेवढाच होता ते 2 फुटापर्यंत. त्याच्यावर वाढत नाही ते. त्याच्यावर वाढत नाही ते अजिबात. 15 मिनिटात खेळ खालास. हां 15 मिनिटात. होय होय. डाट रक्तातच जाते रे भिनच. हां डेंजरस आहे. नागापेक्षा डेंजर आहे. नाग नंतर नाग 5 नंबर. घोणस, मण्यार, फुरसा आणि नाग. बरं लागल तसं अवघड वाटायचं रे. काय वाटा अशी आवडत पण आहे ते थांब. जे चालू करून घेतलं ते सगळ्यात डेंजर आहे. त्यामुळे कसं जिथं अवघड वाटायचं थांबा लागतं. नाही जाणं जाऊन देत तर जिथं अवघड आहे आपल्याला तर थांबायला पाहिजे. खाचं काय खाचं
काच आहे सगळं. हा. नुसतं काच आहे इकडे काय काच ते काल हल्लं नाही, लक्षात ठेव. हा? जागा सोडलं नाही त्यानं काल. त्याला ऊन लागते. निब्राडून मारायची जागा सोडलेली. जागा सोडलं नाही. त्याला सकाळी बाबा जागा नव्हती वाईट वाटतं म्हणजे आता काय ऍडजस्ट करायला जागा असते ते काय करतात. हे तसं आणि ह्याचा व्हिडिओ कोण केला नाही 2-3 त्याच्या वेळा अर्थ रंजनचा ते बी म्हणतात. सोरवलं सांगून गेलं ना. कुणाला काढ म्हणले त्याचा फोटो काढते नाही म्हणत नाही कोणाला. नाही त्याचं काय झालं, सोरवलं म्हणून सांगितलं होतं. सोरवलं का केलं नाही तेच काय ना मला. होय स्वप्न. पुशअप पुलअप करायचं आणि हात बोट दगडावर मारायची. तुमडी मारायची रे खाच. अरे ते पडलं होते, ते घाम पडलं. काय आम्ही खाली पोचलो तर या ठिकाणी भास्करच्या टीमने खूप सुंदर असं जेवण केलं होतं. मस्तपैकी या बांधावर आम्ही जेवलो. हे बघा अहिल्यानगरचे आमचे मित्र 4 जण आहेत. हा मित्र मंगळावरून आला आहे, त्याचं नाव लक्षात नाही. आणि हा जो अनुभव इतका जबरदस्त होता की काही कल्पनेच्या पलीकडचं आहे. पहिल्यांदा भाऊने तर आंघोळ केली मस्तपैकी गार पाण्यानं आणि मग जेवणाचा आस्वाद घेतला. आणि जेवण पण एकदम टॉपचं. विषय हार्ड भावना. काय जेवण होतं मस्तपैकी. जरा पाण्याचा निघणारा आवाज आणि मस्तपैकी फुलावा तिने केला होता. काय जेवण केलं होतं. ती चव अजूनही आपल्या तोंडातून जात नाही. मग हा 7 दिवसाचा प्रवास आमचा इथे थांबला. आम्ही जेवलो. सगळ्यांनी या जेवल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो परतीच्या प्रवासासाठी. आणि प्रवास करत असताना पुन्हा कंठ दाटून आली, कारण या 2 दिवसामध्ये आम्हाला खूप सुंदर अशी मित्र भेटले. कंठ दाटून आला, कारण सह्याद्रीच्या कुशीमधील आवड असणारे दुर्ग मित्र मिळणं खूप अवघड आहे मित्रांनो आजच्या ह्या युगामध्ये. तर मग त्यांना आम्ही जे बेस पॉईंट आहे त्या ठिकाणी सोडलं आणि जात ह्यात सगळे दिसतात, त्यात दिसत नाही. तुम्हीच काढा दादा, तुम्हीच काढा. आपण समजून ते होते हे काढा फक्त. तुमच्याकडे द्या. हे डिलीट मारत असतो. चालू करा. 2, 3 यात ड्रायव्हर मामांचं पण विशेष कौतुक, कारण प्रत्येक ठिकाणी आम्हाला वेळेत त्यांनी पोहोचलं. त्यामुळे आमच्या इचलकरंजीतील शिसोदे दादा जे आहेत त्यांनी ही जी गाडी दिली होती आणि गाडीसोबत जे ड्रायव्हर दिली होती, खूप म्हणजे सुंदर असा त्यांच्यासोबतचा प्रवास. सुरुवातीला जरा असं वाटलं की मॅच होतील किंवा नाही, एक मनात सगळ्यांची धाकधूक होती. परंतु या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर सर्वजणच हे आपलेच होतात. तर चला मित्रांनो, हा सुंदर असा प्रवास आमचा इथं थांबलेला आणि आम्ही निघालेलो आहे आपल्या गावाकडे, म्हणजेच आपलं कोल्हापुरातील भावना इचलकरंजी या गावी. तर चला पुढच्या वेळी आपण भेटणार आहोत. जय शिवराय, जय शंभूराजे. ही गाडी बघा कशी हालत हालत चाललेला आहे. किल्ले दर्शनावरचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की बाबा हा व्हिडिओ कसा वाटला. आणि काय परिपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या या चॅनलला नक्कीच भेट द्या. महाराष्ट्रातील कोणतेही किल्ले असून दे त्याची परिपूर्ण माहिती आणि तो ट्रॅक आपल्याला दिला जाईल. हे पहा आमचे मित्र स्वप्नील आणि गणेश. तर हा प्रवास इथं सांगतोय मित्रांनो. जय शिवराय, जय शंभूराजे.